संविधान जागर समिती 2024 संविधानाच्या 75व्या वर्षी म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त ही जागर समिती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाली आहे। 30 दिवसाचा प्रवास करायचा आहे। आज जवळजवळ 16व्या जिल्ह्यात आम्ही येऊन पोहोचलो आहोत आणि खरोखरच संविधानाचं महत्त्व, संविधान किती मजबूत आहे हे सांगण्याची वेळ का यावी हे खरं दुःख आहे। परंतु तरीही संविधानाच्या अमृत महोत्सवी संविधानाविषयी सांगण्याची वेळ आली कशामुळे, तर मागील काही दिवसांमध्ये संविधानाविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले। हे सरकार संविधान बदलणार आहे, हे सरकार आरक्षण काढून टाकणार आहे। आणि खरं तर काय झालंय, गैरसमज का आपल्यापर्यंत लगेच पोहोचतात, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि सगळे जण आता नवीन विद्यापीठात ॲडमिशन घेतलेलं आहे, व्हॉट्सअप विद्यापीठ। आपण सर्व व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी झालेलो आहोत। जास्त करून तरुण पिढी, जास्त ऐकायचं नसतं, पुस्तकं वाचायची नसतात, कुणी काही सांगत असेल तर तिथे जास्त वेळ बसण्याचा संयम नसतो, ऐकण्याचा संयम नसतो आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचतात। कुणीतरी व्हॉट्सअपवर एखादी फेक गोष्ट टाकली की ती आपण फॉरवर्ड करून त्या चुकीच्या कार्यामध्ये आपणही नकळत सहभागी होतो का, हा विचार करण्याची गरज आहे। सत्य काय आहे हे समजण्याची गरज आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं मजबूत आहे की विश्वामध्ये ते जगप्रसिद्ध आहे। भारताचं संविधान, त्यांचे जे मूलभूत हक्क आहेत ते कुठेही कधीही बदलले जाणार नाही। आणि इतकं सगळं माहीत असतं, आपण बोलत असतो संविधान अमर आहे, सगळं आहे, तरी कुणीतरी येऊन आपल्या कानामध्ये सांगून जातं आणि आपण पुन्हा त्या भ्रमात पडतो। असं काही होणार आहे का? तर बांधवांनो, पहिली गोष्ट तर जसं सांगितलं विजयदादांनी, कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या ढाच्याला हात लावू शकत नाही। आणि हे माहीत असताना हे बाबासाहेबांची लेकरच का बरं ह्या भूलथापांना फसतात, इथे कुठेतरी आपल्याला विचार करायची गरज आहे। हे सरकार संविधान बदलणार आहे का? हे सरकार संविधान बदलणार आहे, आरक्षण बदलणार आहे? तर मी तुम्हाला काही एक दोन मुद्दे सांगेन की आरक्षणाच्या बदलामध्ये कुणी कुणी हात घातला होता। बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला बुद्ध धम्म दिला तेव्हा सगळ्यात पहिला महार समाज, महार जात संपली, नवबौद्धांचं आरक्षण बंद करा, हे इथून पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर जेव्हा संविधान बदललं तेव्हाच राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं की हे आरक्षण मला मान्य नाही आहे, सर्वांनी ठराव पारित करा, केंद्रात पाठवा, आपण हे आरक्षण थांबवू। परंतु बाबासाहेबांनी संविधानामध्ये अशी मेक टाकून ठेवली आहे की ते कुणाला शक्य होणार नव्हतं। मग नंतर पुढे जाऊन जेव्हा इंदिरा गांधींच्या राज्यामध्ये त्यांनी नवबौद्धांचं आरक्षण थांबवण्याचं काम केलं होतं, मग 2000 साली जे आरक्षण सरकारी पदोन्नतीमध्ये, सरकारी भरतीमध्ये, कामगारांच्या भरतीमध्ये जे आरक्षण थांबवण्यात गेलं होतं ते अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये 2000 साली 81वी घटना दुरुस्ती करून की वर्षभरात जर सरकारी पदं, अनुसूचित जाती जमातीची सरकारी पदं नाही भरली गेली तर ती पुढील वर्षामध्ये 50% आरक्षित असावी आणि ती भरली जावीत, असा एक दुरुस्ती करण्यात आली। जी काँग्रेसच्या काळामध्ये ती सरकारी पदं वर्षभरात नाही भरली गेली तर रिकामी ठेवली जात होती आणि मागच्याच व्यक्तीला त्या आरक्षणाचा फायदा कंटिन्यू दिला जात होता। तर अशा ही दुरुस्ती भाजपच्या काळामध्ये आरक्षणासाठी केलेली, आपल्या सर्वांच्या सन्मानार्थ आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कासाठी केलेली ही दुरुस्ती होती। 82वी दुरुस्ती काय होती, तीही भाजपच्या काळात अटलजींनी केली होती, जी काँग्रेसच्या काळामध्ये थांबवली गेली होती। काय होती की जी कायद्याच्या परीक्षा आहेत किंवा लोकसेवा आयोगाने केंद्रीय परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पदोन्नतीसाठी आरक्षण कुठेतरी थांबवलं गेलं होतं। ते अटलजींच्या काळामध्ये मार्कांमध्ये सवलती देऊन ते पुन्हा पुढच्या दिशेने नेलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ते पुढे नेलं होतं। मग अशा ह्या दुरुस्त्या आरक्षणाच्या विरोधात होत्या की आरक्षण म्हणजे पुन्हा पुढे लागू करण्याबाबत होत्या, याचा आपण विचार करायला हवा।
85वी घटना दुरुस्ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की राजकीय आरक्षणासाठी 10 वर्षाने मूल्यांकन होऊन ते आरक्षण वाढवण्यात यावं. तर भाजपच्या राज्यामध्ये 25 वर्षासाठी हे आरक्षण वाढवण्यात आलं होतं. मग असे हे आरक्षणासाठी काम करणारं जे सरकार आहे तेच सरकार आरक्षण बंद करेल का, हा विचार आपल्याला करायला हवा. मी एकच सांगेन की 2014 मध्ये बार्टीकडे 6,750 करोडचा फंड बार्टीकडे होता आणि 2024 मध्ये तो 13,000 करोडचा बजेट बार्टीला दिला गेला सरकारकडून. तरीही सांगण्यात येतं की नाही आरक्षण बदललं आहे. खरं तर बांधवांनो एक समजून घ्या, त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली आहे. का तर नरेंद्र मोदीजींनी डिजिटल भारत केलेला आहे. आपण म्हणतो, आपण अनेक वर्ष एक गाणं ऐकून आपली छाती भरून यायची, ऊर भरून यायचा. किती शोभला असता भीमनोटावर टाळ्याने कोटावर, आणि आपण भरभरून नाचायचो, टाळ्या वाजवायचो. परंतु या भीम नोटावर नाही, डिजिटल करन्सीवर भीम ॲपच्या द्वारे मोदीजींनी आणून बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन केलेलं आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. पुन्हा ह्या 10 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी असेल महू, कर्मभूमी दिल्लीचं घर असेल, दीक्षाभूमी नागपूर असेल, शिक्षाभूमी लंडनचं घर असेल आणि चैत्यभूमी मुंबईचं चैत्यभूमीचं स्मारक आहे, या सगळ्यांना पंचतीर्थभूमी जाहीर करण्याचं काम भाजप सरकारने केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपच्या राज्यात भारतभूषण पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे. मग हे सगळं करत असताना 74 वर्ष आधी कुणाला 70 वर्ष कामकाज केलेल्यांना जाणवलं नाही की संविधान दिन साजरा व्हावा, संविधानाचा महत्व घराघरात जावं. हा संविधान दिन भाजपाच्या काळात साजरा झालाय. म्हणजे प्रत्येक गोष्टी जे सरकार आपल्यासाठी करतंय तेच सरकार संविधान कसं बदलेल, आणि ज्या सरकारच्या काळामध्ये संविधानाच्या आरक्षणाच्या प्रत्येक गोष्टीला बदलण्यात आल्या, दुरुस्त्या करून थांबवण्यात आलं, तेच बोंबलतायत संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. आता आपल्याला जागृत व्हावं लागेल. हा संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे. आता आपल्याला घराघरात संविधान पोहोचवण्यासाठी आम्ही जी संविधान पुस्तिका तयार केलेली आहे ती सोप्या भाषेमध्ये, की सामान्याच्या सामान्य महिला असेल, गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, सर्वांना ते संविधानाचं महत्त्व कळलं पाहिजे, त्या संविधानाचे मूल्य कळलं पाहिजे. त्यासाठी हा संविधान जागर यात्रेचा हा मूळ उद्देश आहे. मी जाता जाता एकच सांगेन की नामांतराचा लढा शरद पवार साहेबांनी केला होता आणि आत्ता त्यांनी बोलून दाखवलं की मला खंत आहे की मी तो नामांतराचा लढा केला होता. किती दलित बांधवांचं रक्त वाहिलं होतं, म्हणजे ते राजकारणासाठी केलं होतं. अहो त्यांच्या काळात पण 17 वर्ष लागले त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव यायला. मग ते फक्त राजकारण होतं. शरद पवारांनी आता ही खंत का बोलून दाखवली, हा विचार करण्याचा गोष्ट आहे आणि आपल्याला तो विचार करावा लागणार आहे. आज सुद्धा शासकीय योजनांचे लाभ आज इथे तरुण वर्ग बसलेला आहे. मी सांगेन या आधी सरकारच्या काळामध्ये कारखाने आईच्या नावावर, बहिणीच्या नावावर, भावाच्या नावावर, पूर्ण महामंडळाचा बजेट त्यांच्या कुटुंबांच्या नावावर जात होता. सगळा CSR त्यांच्या संस्थांना मिळत होता. आता तसं होत नाहीये. डिजिटल भारत झालाय. प्रत्येकाच्या खात्यात पैसे येत आहेत. जनधन खाते उघडून महिलांच्या काळात कोरोनाच्या वेळात सुद्धा 1,500 रुपये महिन्याला दिले गेलेत. घराघरात मोफत राशन येतंय. आता सुद्धा 1,500 रुपये, 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले गेले. PM स्वनिधी योजनेतून माझ्या कितीतरी महिला भगिनींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्यात आलं, बिनव्याजी कर्ज देण्यात आलं. आता आज बहुतेक मोदीजी जळगावला येत आहेत. काय आहे ती योजना? लाडकी बहीण नाही, सॉरी, बचत गटातील उद्योजक करणाऱ्या लखपती दीदी, 3 करोड लखपती दीदी बनवण्याचा ध्येय सरकारने घेतला आणि पूर्ण भारतभरात 1 करोड लखपती दीदींच्या अकाउंटमध्ये खात्यात पैसे गेले आणि महाराष्ट्रामध्ये 11 लाख महिलांना लखपती दीदी बनवलं. बचत गटाच्या मार्फत महिलेला आर्थिक सक्षम करण्याचं सरकार काम करत असताना काही ठिकाणी अपप्रचार केला जातो की तुम्ही ह्या योजनांचे लाभ घेऊ नका, तुमचा रोजगार डुबेल, तुमचा पगार थांबवला जाईल. या खोट्या अफवांना बळी पडू नका. म्हणजे आता हा त्यांनी नवीन नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह सुरू केलाय. आपल्याला जागृत राहावं लागेल. आणि कालच मी बातमी वाचली
माननीय पंतप्रधानांनी सरकारी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना सुरू केली। जर सरकारी नोकरीमध्ये 10 वर्षापर्यंत जर एखादा कर्मचारी काम करतो आणि त्याला काम सोडावं लागतं किंवा काही कारणाने, तरी त्याला 10,000ची पेन्शन सरकारने निश्चित केली। आणि 25 वर्षापर्यंत काम करून जर VRS देण्याची वेळ आली तर त्यांच्या 50% त्यांना पेन्शन सुरू केली। ही नवीन योजना कालच सरकारने सुरू केली। असं सरकार आपलं आरक्षण आणि आपले हक्क थांबवेल का, याचा विचार करण्याची गरज आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विचार करायचा आहे। वयश्री योजना काढून वरिष्ठ जे 65 वर्षाच्या वरील लोकांसाठी योजना आहेत, योजनांचे लाभ घ्या। PM निधी योजनेतून तरुणांनी स्वतःचे उद्योग उभारा। स्टार्टअप स्टँडअपने अनेक आपले मुलांचे उद्योग उभे राहिलेत आणि हेच खरं पोटसूळ उठलेलं आहे की हे काय चाललंय। प्रत्येकाच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जात आहेत, प्रत्येकाला लोन डायरेक्ट येत आहे आणि कुठेच कुणाला खाचा मारता येत नाही। भ्रष्टाचार थांबलाय। असं झालं तर बाकी विरोधकांना कसं काय खायला मिळणार। आणि यासाठी आपल्या डोक्यांमध्ये खोटे खोटे अफवा पसरवल्या जातात। आपण भारताचे नागरिक आहोत, आपण संविधानाचे पाईक आहोत। संविधान एका जातीसाठी, एका धर्मासाठी नव्हतं। संविधान राष्ट्रहितासाठी होतं, देशासाठी होतं, देशाच्या मजबूतीकरणासाठी होतं आणि आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे। संविधान आपल्यासाठी होतं तर संविधानाचं रक्षण करणं हे जसं काम आहे, तसं संविधान किती मजबूत आहे हेही समाजाला सांगण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे। आपल्या पाठीवर हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ओझं आहे, हे आपल्याला पण पेलायचं आहे। बांधवांनो, जाता जाता एकच सांगेन, महिलांची सुरक्षा, महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न आलेले आहेत। मला समजत नाही, स्त्री जातीचं वर बलात्कार होतोय, मग ती 2 वर्षाची लहान बालिका असेल किंवा 70 वर्षाची महिला असेल किंवा तरुण भगिनी असेल, तिच्यावर बलात्कार होतोय। ही फार गंभीर परिस्थिती आहे, तरी त्याच्यावर राजकारण केलं जाते। कृपया त्याच्यावर राजकारण होता कामा नये। आज इथे बहुसंख्येने माझे बांधव उपस्थित आहेत। मी त्यांना नम्र विनंती करेन की संविधानाच्या अमृत महोत्सवी देवी आपण एक शपथ घेतली पाहिजे की ह्या भारताची प्रत्येक स्त्री ही माझी भगिनी, माझी माता आहे। माझं कर्तव्य आहे की मी तिच्या इज्जतीचं रक्षण करेल। ज्या दिवशी सगळे पुरुष, सगळे माझे बांधव, सगळे माझे लेकरं ज्या दिवशी प्रत्येक स्त्रीकडे आई आणि बहिणीच्या दृष्टिकोनातून बघतील, कदाचित हे अन्याय अत्याचार थांबतील। अन्याय अत्याचार करणारा आणि निर्घृणपणे खून करणारा एक समुदाय वागतो आहे। मी भारतातल्या प्रत्येक मुस्लिमांना दोष देणार नाही। जे आमच्या भारतात राहून जे मुस्लिम बांधव संविधान मानतात ते आमचे बांधवच आहेत। आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, काँग्रेसच्या काळामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तान धार्जिनी मुसलमानांना एक वेगळ्या पद्धतीने भारतामध्ये येण्याचं काम केलेलं आहे। जे माझे भारतीय मुसलमान आहेत ते आज आमचे बांधवच आहेत, आम्ही त्यांना नाकारणार नाही। पण जे पाकिस्तान धार्जिनी आहेत त्यांनी आमच्या भारतातून निघून जाण्याचं काम करावं, नाहीतर त्यांना इथे राहणं आता आम्ही मजबूत राहू देणार नाही। आज इथे संविधान जागर दिनानिमित्त एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला, तर मी इथे पंडित दादा देशमुख, हिवाळे सर आणि विजय भाऊ गवई इतक्या सुंदर पद्धतीने आयोजन केले आणि आम्हाला आमचे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।